उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आणि त्यामध्ये त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी विदीप जाधव यांचं देखील निधन झालेलं आहे. विदीप जाधव यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळ गावी सातारा फलटण येथील त्यांच्या मूळ गावी अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विमान अपघातात झालेल्या त्यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ असून गावावर शोककळा पसरली. कर्तव्य बजावत असताना काळाने अचानक घाला घातल्याने एक निष्ठावान कर्तव्यदक्ष अधिकारी अकालीन काळाच्या पडद्याआड गेला. अंत्यविधीच्या वेळी जाधव यांच्या लहान मुलाने पार्थिवाला मुखाग्नी दिला आणि त्या क्षणी उपस्थितांचे डोळे पाणावले आणि दुःखाचा तो क्षण पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. या अंत्यसंस्कारासाठी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, राजकीय नेते, सहकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विदीप जाधव यांच्या निधनाने केवळ एक सुरक्षा अधिकारी नाही आहे, तर कर्तव्यदक्ष, प्रामाणिक असलेला एक विश्वासू जवान हरपल्याची भावना व्यक्त केली जाते आहे. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गाव त्यांच्या आठवणींनी आणि शोक भावनांनी स्तब्ध झाला आहे.